आम्ही तुमची ताकद वाढवण्यासाठी आलो आहोत. अशोक चव्हाण यांचं भाजपच्या जुन्या नेत्यांसाठी वक्तव्य. भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी लक्ष द्या, अशोक चव्हाणांची मागणी. 1 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या मोर्चासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक संपन्न. बैठकीला अरविंद सावंत, अनिल परब, बाळा नांदगावकर उपस्थित. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख होता. शेतकऱ्यांची अवस्था वाईट, कर्जमाफी गरजेची. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं धाराशिवमध्ये वक्तव्य. नुकसान भरपाई 15 दिवसात मिळेल, दत्तात्रय भरणेंचं आश्वासन. मुरलीधर मोहोळांच्या समोर जैन बांधव आक्रमक. जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांचा घेराव. मोहोळ यांनी जैन मुनींची घेतली भेट. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लोक टीका करतात. फडणवीसांसमोर अजून मुद्दा मांडला नाही, मोहोळांची प्रतिक्रिया. जैन बांधवांचा अधिकार हिसकावला जातोय, डील लवकरात लवकर रद्द करा, जैन मुनींचं वक्तव्य. आमचं मंदिर विकलं जातंय, आम्ही शांत कसं बसू, जैन मुनींचं विधान. जैन समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मोहोळांनी वचन पूर्ण करून जैन समाजाचं संकट दूर करावं, जैन मुनींची प्रतिक्रिया. आमचा अधिकार काढून घेतला जातोय म्हणून आम्ही आंदोलन करतोय, जैन मुनींचं वक्तव्य. पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणामध्ये राजकारण जास्त झालं. धंगेकर अपघातानं आमदार झाले. मंत्री मंगलप्रभात लोढांची टीका. मी पक्ष म्हणून नाही तर पुणेकर म्हणून बोलतोय आणि बोलत राहणार, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. मी भाजप आणि मोहोळ यांच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात बोललो, रवींद्र धंगेकरांचं विधान. राज्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो, राज्यमंत्री जनतेचा असतो, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. फक्त चमकोगिरीसाठी धंगेकर आरोप करतायत. धंगेकर पुणेकर नाही तर संधी साधू माणूस, पुण्यातील भाजपचा धंगेकरांवर संताप. महायुतीमध्ये बेबनाव होईल असं कृत्य करू नका, शिंदेंची रवींद्र धंगेकरांना समज. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन. यावेळेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना जोरदार पावसाला सुरुवात. साताऱ्यामध्ये जिथे शक्य तिथे महायुतीमध्ये लढू, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, मंत्री शंभूराज देसाईंची भूमिका. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यामध्ये उभाठाला धक्का. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये आडेली मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट. जागेच्या नियोजनाचं काम सुरू. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या उपस्थितीमध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण. शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची महायुतीतल्या नेत्यांशी जवळीक. राजकीय चर्चांना उधाण. नांदेडच्या देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद. पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांना उपोषण सोडलं. खेळाडूंच्या तक्रारी ऐकण्यासाठी तुम्ही तरी आलात. खेळाडूंकडून कोकाटेंचं कौतुक. तक्रार नको तर सूचना करा, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा खेळाडूंना सल्ला. मराठा समाजाच्या महिलेनं कुणबी प्रमाणपत्र मिळवलं. प्रमाणपत्र घेऊन पोलीस पाटील पदावर नियुक्ती सुद्धा मिळवली. हा ओबीसींसाठी धक्का असून सरकारचं अपयश. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. परभणीमध्ये काँग्रेसची बैठक संपन्न. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं बैठक. बैठकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीची उपाध्यक्ष अनीस अहमद उपस्थित. रायगडच्या रोह्यामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाचं अनावरण. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे अनावरण सोहळ्यामध्ये उपस्थित. खासदार तटकरेंच्या संकल्पनेतून उभारलं जाणार संकुल. देशमुख कुटुंबानं दिवाळी साजरी केली नाही, सगळं आयुष्यच अंधारमय झालंय. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. तर मुलगी वैभवी देशमुखनंही केलं दुःख व्यक्त. सोयाबीन 5,328 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोयाबीनला भाव द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. शेतकऱ्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेत सुधारणा करावी. एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलीलांची माहिती. महिला आणि बालविकास मंत्र्यांना या संदर्भातील पत्र दिलं.
माजी राज्यपाल रा.सु. गवई यांच्या स्मारकाचं उद्घाटन अमरावतीमध्ये उभं राहिलं. रा.सु. गवईंचं भव्य स्मारक. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटनाला उपस्थित राहणार. मुंबईकरांनो सावधान रहा म्हणत वर्षा गायकवाडांची भाजपवर टीका. भाजपवर टीकास्त्र डागत वर्षा गायकवाडांनी केली एक्स पोस्ट. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, संजय राऊतांचं वक्तव्य. पोलीस आणि कायद्यात सभई नष्ट झाले. राज्यात अनागोंदी कशी वाजली ते दिसतंय. पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलं. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. कल्याण डोंबिवलीमध्ये आयुक्तांच्या नावे अनधिकृत बॅनर. पालिकेच्या वर्धापन दिन सोहळ्याचं निमित्त शहराभरात अनधिकृत बॅनरबाजी. कोल्हापूर शहरातील सी आणि डी वॉर्ड भागातील पाणीपुरवठा 27 ऑक्टोबरला राहणार बंद. पाण्याच्या टाकीला जोडलेली पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा बंद. कोल्हापूरमध्ये हलाल प्रमाणित मेंटोस गोळ्या नकोशा. मेंटोस गोळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दुकानातून हटवल्या. हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू विक्रीस ठेवणार नाही. दुकानदारांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आश्वासन. कन्नडच्या औट्रम घाटातील बोगद्याला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अप्रुव्हल कमिटीकडून अखेर मान्यता. नॅशनल हायवे 52 अंतर्गत 15 किलोमीटर राज्यात 5.5 किलोमीटर पर्यंत तयार होणार बोगदा. तब्बल 2435 कोटींचा प्रकल्प. साताऱ्यातील कास तलावामध्ये नगरपालिकेच्या वतीनं पॅडल बोट सेवा पर्यटकांसाठी सुरू. उपक्रमासाठी कास बोट क्लबची स्थापना करण्यात आली. गडचिरोलीच्या वांगेतुरीमध्ये वाचनालयाचं उद्घाटन. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील गावात पोलीस विभागाच्या पुढाकारानं 73व्या सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन. जतच्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धुरळा पेटू न देण्याचा दिला होता इशारा. पुण्यातलं जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी जमीन व्यवहाराची बनवाबनवी. कुणाला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. माझा भाऊ निर्दोष असल्याचं आम्ही सिद्ध करू. प्रशांत बनकरांच्या बहिणीचा आरोप. ओबीसी दाखल्यांबाबत खुली चर्चा करण्यास तयार. ओबीसी नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाचं खुलं आव्हान. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं सत्ताधारी नेत्यांचे मनसुबे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रशांत भोसलेंचा आरोप. एक महत्वाची बातमी आपण पाहूयात. भेकराची शिकार प्रकरणी जयेंद्र भगत अडचणीत सापडलेत. भगत यांच्या घरी भेकराचं मांस सापडलेलं आहे. जयेंद्र भगत हे राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर वन विभागाच्या वतीनं सुद्धा आता त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. भेकराच्या शिकार प्रकरणी जयेंद्र भगत आता अडचणीमध्ये सापडलेले आहेत. भगतांच्या घरी भेकराचं मांस सापडलेलं आहे. भगत हे राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे. भेकराची शिकार केल्याप्रकरणी जयेंद्र भगत अडचणीत आहेत. तर आता वन विभागाच्या वतीने सुद्धा त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. मेटाने या टीममधून 600 कर्मचाऱ्यांना काढलं. कर्मचारी कपातीच्या संदर्भात मेटाने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. रेशनवर गव्हासोबतच ज्वारी देणार. हिवाळ्यातील जेवणाची चव बदलणार. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 2 महिन्यांमध्ये हा बदल लागू होणार. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर. यशवंत बिवलकरांची जमीन हडपल्याचे रोहित पवारांनी केले होते आरोप. वन विभागाच्या चौकशीचा अहवाल. लोकशाही मराठीच्या हाती. तब्बल 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकाच्या पातळीमध्ये सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबरच्या दरम्यान मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन पातळीमध्ये जानेवारीपासूनची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयाचं नवं संशोधन. स्तन कर्करोग बरा करणाऱ्या पर्यायी औषधाचा शोध. मध्य रेल्वेच्या जलद लोकल उद्या धीम्या ट्रॅकवर धावणार. हार्बरवर वाशी ते नेरूळ ठाणे दरम्यान प्रवासी सेवा बंद. मुंबई नागपूरसाठी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना अधिक सोय उपलब्ध करून देणार. कृषी संशोधक विद्यार्थी वाऱ्यावर 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून टाळाटाळ.
सीबीएसई तर्फे 8 फेब्रुवारी रोजी सीईटीचं आयोजन 20 भाषा 132 शहरांमध्ये परीक्षा सीईटी मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा समावेश असणार। दिवाळीनंतर मुंबई पुण्यामध्ये परतण्याची लगबग, महामार्गावर कोंडीची शक्यता, पर्याय मार्गाचा अवलंब करण्याच्या पोलिसांकडून सूचना। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर निवृत्त, पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांच्याकडे। कोल्हापूरमध्ये निवडणूक आरक्षण प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना, निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनाला मार्गदर्शक सूचना। स्वाभिमान श्री भव्य किल्ला स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न, स्पर्धेत विजेत्यांना सन्मान चिन्ह, शॉल देत बक्षीस वितरण करण्यात आलं। कोल्हापुरातल्या कोगे येथे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये दाम्पत्यासह मुलगा जखमी, सीपीआर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 68,000 झाडांची कत्तल, मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये झाडांची कत्तल, 93,000 झाडं लावण्याचे उद्दिष्ट, आतापर्यंत महामार्गावर फक्त 9,000 झाडांची लागवड। भिवंडीमध्ये उड्डाणपुलावरील पथदिवे बंद, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, स्थानिक नागरिकांचा आरोप। वाशिममध्ये रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर खड्डे आणि साचलेल्या पाण्यानं नागरिक त्रस्त, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेत नसल्यानं नागरिकांची नाराजी वाढली। ई-केवायसी नसल्यानं शेतकऱ्यांना फटका, 35,909 शेतकरी मदतीपासून वंचित, दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचं आश्वासन हवेतच। गडचिरोलीतील सुरजागड खाणीच्या मंजुरी विरोधातील याचिका मागे, या याचिकांमध्ये खाणीच्या विस्ताराला विरोध यासारखे अनेक मुद्द्यांवरून आक्षेप घेण्यात आले होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, 3:36 जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, 3.9 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता। दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील पर्यटकांची काठेपूर्णा अभयारण्याला मोठ्या प्रमाणात भेट, हिरवळीने नटलेला परिसर, शांत वातावरण आणि तलावाचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दिवसभर पर्यटकांची गर्दी। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,11,00,000 रुपयांची मदत। भैरव कमांडो रुद्र ब्रिगेड बटालियन मैदानामध्ये उतरणार, 1 नोव्हेंबरपासून शत्रूंना सळो की पळो करून सोडणार। अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये रीग, दिवाळी सुट्टीमध्ये 8 लाखांवर भाविकांनी घेतलं दर्शन, पुढील आठवडाभर राहणार प्रचंड गर्दी। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद, शनिवार रविवार घाटशिळ मार्गे दर्शन व्यवस्था, गर्दीत भाविकांचं सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थांचा निर्णय। भाविकांनी साईबाबांची शिर्डी नगरी फुलली, दिवाळीपासून शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी, दीपावलीच्या निमित्तानं देशभरातून साई भक्त शिर्डीमध्ये दाखल। दिवाळी सणाच्या निमित्तानं सोलापुरातील अक्कलकोटला ही गर्दी, स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, पहाटेपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांची लगबग। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शेगाव नगरी गर्दीनं फुलली, राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल। दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी, राजकीय लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी केजमध्ये सामाजिक संघटनांच्या वतीनं आंदोलन। अहिल्यानगरमध्ये दलित संघटना आक्रमक, संजय वैरागर अपहरण आणि मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको, आरोपींवर कडक कारवाईची मागणी। यवतमाळमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट, खासगी बाजारामध्ये कापसाचे दर कमी, कापसाची होळी करत युवक काँग्रेसनं केला सरकारचा निषेध। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर 302 गुन्हा दाखल करून 8 दिवसांमध्ये आरोपीला अटक करा, अन्यथा महाराष्ट्र चक्काजाम करू, ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा इशारा। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट, या प्रकरणाची माहिती घेत दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी। यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे उपस्थित। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, चौसाळा बस स्थानकामध्ये सर्वपक्षीयांकडून निदर्शनं।
पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचा हातावर लिहून डॉक्टर तरुणीनं जीवन संपवलं. निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरारच. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. पहाटे 4 वाजता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या. अरबी समुद्रामध्ये पुन्हा चक्रीवादळ. राज्यामध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्ट. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळाचं रूपांतर महाचक्रीवादळामध्ये होणार असल्यानं भारतीय किनारपट्टीला सावधानतेचा इशारा. कल्याण डोंबिवलीसह परिसरात पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पावसाचा कहर. कपाशी आणि सोयाबीन पिकाचं नुकसान. शेतकरी हतबल. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. पावसानं कपाशी पिकाचं नुकसान. शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. वाशिमच्या मालेगाव आणि रिसोड तालुक्यामध्ये पावसाचं आगमन. या पावसानं रब्बी पिकांना दिलासा तर खरीपातील सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. धुळ्यामध्ये पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसानं पोस्ट ऑफिस परिसरामध्ये साचलं पाणी. अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी. 30 तारखेपर्यंत शहराला पावसाचा इशारा. बदलापूरमध्ये अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईमध्ये पुन्हा पाऊस. कडक उन्हानंतर पाऊस पडल्यानं परिसरात गारवा निर्माण. नेरूळ, बेलापूर, वाशी, तुर्भे परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची उडाली तारांबळ. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. वातावरणामध्ये गारवा निर्माण. ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना जरासा दिलासा. अकोला शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. परभणीत पंचशील आणि मंत्रीनगरामध्ये अतिवृष्टीचा कहर. घरांची पडझड. नुकसानग्रस्त नागरिकांचं तहसीलदारांना मदतीचं निवेदन. सिंधुदुर्गात मागच्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस. आजही पावसाची रिपरिप. भात कापणी ठप्प. जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसानं पेरण्या खोळंबल्या. शेतकरी हवालदिल. नागपूरमध्ये पावसाच्या हलक्या सरी. पावसाच्या आगमनानं शेतकरी चिंतेत. वसई विरार परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. नागरिकांची तारांबळ. परिसरात ढगाळ वातावरण. वसई विरारमध्ये जोरदार पाऊस. सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. परभणीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या. माजी खासदार राजू शेट्टींची सरकारकडे मागणी. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पालकला मोठी मागणी. आवक वाढत असल्यानं दर कमी. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद. कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. सरकारनं मदत करावी. शेतकऱ्यांची विनंती. अचानक आलेल्या पावसानं अमरावतीच्या चांदूर रेल्वे बाजार समितीमध्ये खुल्या मैदानात ठेवलेली हजारो क्विंटल सोयाबीनची पोती भिजली. चंद्रपुरातील शेतकऱ्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट. केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यानं प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचं गाळप. 27 ऑक्टोबर पासून सुरू. मात्र दर जाहीर करण्यासंदर्भात दुकानदारांची सावध भूमिका. बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. उसाला 3,100 रुपयांचा भाव द्या. शेतकऱ्यांची मागणी. माजलगावच्या यशवंत अॅग्रो गोल्ड युनिटच्या बाहेर आंदोलन. सातारा जिल्ह्यामध्ये पहिला ऊस दर जाहीर. उसाला 3,000चा पहिला हप्ता जाहीर. शंभूराज देसाईंच्या कारखान्यात ऊस दराची कोंडी फोडली. धुळ्यामध्ये मोबाईल फोनवरून व्हिडिओ चॅट करणाऱ्या आरोपीला अटक. पोलीस तपासामध्ये पेन ड्राईव्ह देखील जप्त करण्यात यश. बुलढाण्यामध्ये आरे कॉलनीमधील बंगल्यामध्ये लाखोंची घरफोडी. पोलीस तपासामध्ये 2 आरोपींना अटक. कारवाईत सुमारे 36 लाखांपेक्षा अधिक किमतीचा ऐवज हस्तगत. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर मीरा भाईंदरमधील काशीगाव पोलीस ऍक्शन मोडमध्ये फरार. गांजा विक्रेत्याला पोलिसांनी ठोकल्या वेड्या. सोशल मीडियावर एका तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या इस्माला महिला पदाधिकाऱ्यांचा चोप. मीरा भाईंदरमधील 34 वर्षीय इस्मावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.
जळगावमध्ये भाईगिरी स्टाईलने बनवला रील, पोलिसांचा रील बनवणाऱ्याला दणका, संशयितांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. बीडच्या बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानंच केला पुढच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील धक्कादायक घटना. अकोल्यातील गोरक्षक अक्षय नागलकर बेपत्ता, 4 दिवस उलटूनही शोध लागला नाही. घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू. यवतमाळच्या बस स्थानकावरून प्रवासी महिलेच्या पर्समधून चोरी, रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास. महिलेनं धाव घेत अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. परभणीच्या सेलू तालुक्यातील शेत आखाड्यावरील चोरी आणि हत्येप्रकरणी विशेष तपास समिती स्थापन, 5 संशयित आरोपी ताब्यात. भरधाव पिकअप चालकानं 3 वाहनांना दिली धडक, परभणी जिल्ह्यातील सेलू पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुलुंडमधील धमकीचा व्हिडिओ व्हायरल, मुलुंडमध्ये दहशत, बलबीर सिंग लांबाचा व्हिडिओ व्हायरल. स्थानिक नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण. सोलापूर शहरामध्ये चोरीला गेलेले तब्बल 231 मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत. चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त. केंद्र शासनाच्या एका पोर्टलच्याद्वारे पोलिसांना मिळाली होती माहिती. जमीन हडपून खंडणी मागितल्याप्रकरणी लोंढे पिता पुत्रासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. लोंढे सातपूरच्या पबमधील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढेसह 5 जणांवर गुन्हा दाखल. वाहतुकीमध्ये अडथळा करणाऱ्या 62 रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल. ऐन दिवाळीच्या काळामध्ये गर्दीत रिक्षा लावून वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल. जळगाव शहरातील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. वाघनगर परिसरात छापा टाकत पोलिसांनी 3 महिलांना ताब्यात घेतलं. वेश्या व्यवसाय चालू असल्याची पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती. बर्नातमध्ये फटाके फोडणाऱ्या 6 जणांवर गुन्हा. 11 महिन्यांची चिमुकली असलेल्या घराजवळ फोडले फटाके फोडणाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल. भेकराच्या शिकार प्रकरणी जयेंद्र भगत अडचणीमध्ये. भगत यांच्या घरी सापडलं भेकराचं मांस. जयेंद्र भगत हे राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष. पोलिसांच्या कारवाईनंतर वन विभागाची चौकशी सुरू. प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सतीश यांनी शाहरुख खानच्या मेहुना या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली होती. वाशिममध्ये सोयाबीनच्या गंजीला आग, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची प्राथमिक माहिती. प्रशासनाकडून तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमधील मूल शहराला जोडणाऱ्या मार्गावर वाघिणीचा दुचाकीस्वारावर हल्ला करण्याच्या आवेशाचा व्हिडिओ व्हायरल. वन विभागाचा बंदोबस्त तैनात. सिडनी वनडेमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय. ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनं केला पराभव. भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यामध्ये रोहित शर्माचं दमदार शतक. रोहितचे 105 चेंडूमध्ये शतक पूर्ण. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. तर विरोधकांकडून राजकीय रंग दिला जातोय, मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी फडकवणार. 22 फूट उंच धार्मिक भगवा ध्वज. 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार प्राण प्रतिष्ठेइतकाच भव्य समारंभ. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.